हॅलो मंडळी, नमस्कार. मी जर तुम्हाला सांगितलं की फ्रेंच स्टाईल बिल्डिंग्स, स्पिरिच्युअल स्थळं, ब्युटिफुल आणि शांत बीचेस, अट्रॅक्टिव्ह कॅफे आणि कलरफुल रस्ते हे एकाच ठिकाणी आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल? येस माय फ्रेंड, वेलकम टू पॉंडिचेरी. इथे तुम्हाला 2 दिवसांचा गेटवे हवा असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट ठिकाणी आला आहात. बिकॉज कार्तिक नोज माझी आयटनरी ही बेस्ट आहे, कारण यावेळेस प्रो टिप्स सोबत बजेटही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग डायरेक्ट विषयाला हात घालूया. पहिला प्रश्न, कसं पोहोचायचं? पॉंडिचेरीला रेल्वे स्टेशन असल्याने तुम्हाला पुणे, मुंबई किंवा बँगलोर वरून डायरेक्ट ट्रेन्स अवेलेबल आहेत. शिवाय पॉंडिचेरीपासून 35 किलोमीटर अंतरावर विल्लुपुरम जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. तिथून भरपूर ट्रेन्स कंटिन्यू धावत असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला फास्टर ऑप्शन हवा असेल तर तो म्हणजे फ्लाईट. पॉंडिचेरीचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे चेन्नई एअरपोर्ट. इथून तुम्हाला पॉंडिचेरीला जायला बाय रोड किंवा रेल 3 ते 4 तास लागतात. आम्ही पण हाच ऑप्शन घेतला होता. चेन्नई एअरपोर्टला उतरलो. एअरपोर्टवरून चेन्नई एग्मोर रेल्वे स्टेशनला मेट्रोने प्रवास केला. एअरपोर्टवरून सेंट्रल मेट्रो स्टेशन या स्टॉपला उतरलो. तिथून एग्मोर रेल्वे स्टेशनला चालत चालत गेलो. फार मोठं स्टेशन आहे एग्मोर स्टेशन. 11 प्लॅटफॉर्म्स आहेत इथे. इथून आम्ही काचीगुडा पॉंडिचेरी रेल्वेने पॉंडिचेरीला आलो. आता प्रश्न, कुठे राहायचं? पॉंडिचेरीला व्हाईट टाउन नावाचा एक एरिया आहे. त्याला फ्रेंच क्वार्टर असेही म्हणतात. हा पॉंडिचेरीचा प्राईम एरिया आहे. गुगलवर हॉटेल्स इन पॉंडिचेरी सर्च करताना तुम्ही या व्हाईट टाउन एरियामधले हॉटेल सिलेक्ट करा, ऑफकोर्स तुमच्या बजेटनुसार. मला विचारलं तर आम्ही राम गेस्ट हाऊस इथे राहिलो होतो. बीच पासून जवळ, व्हाईट टाउन प्राईम एरियामध्ये, पॉंडिचेरीच्या अट्रॅक्शन्स पासून जवळ, रेल्वे स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्सवर, रिझनेबल रेट्स, ऑथेंटिक वाड्यासारखं फिलिंग आणि झकास एसी रूम हे इथले पर्क्स आहेत. हे तुम्ही पण ट्राय करू शकता. तिसरा प्रश्न, कसं फिरायचं? आमच्या हॉटेलपासून बरेच अट्रॅक्शन्स वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे आम्ही इथे चालत चालत गेलो होतो. पण इथे पॉंडिचेरीला भयंकर ह्युमिडिटी आहे, त्यामुळे खूप घाम येतो. तर आम्ही जो ऑप्शन दुसऱ्या दिवशी निवडला तो तुम्ही पहिल्याच दिवशी निवडा, जो म्हणजे रेंटल बाईक. इथे भरपूर लोक बाईक रेंट करून फिरतात. इथे स्कूटीज, मोटरसायकल्स फार स्वस्तात 400 ते 500 रुपये पर डे च्या रेंटनी मिळतात. आणि इथे व्हाईट टाउन एरियामध्ये पेट्रोल पंप पण जवळ आहे, त्यामुळे हा एक मस्त ऑप्शन आहे फिरायला. चौथा प्रश्न, कुठे फिरायचं? पॉंडिचेरीचे मेन अट्रॅक्शन्स आहेत. पहिलं, प्रोमनाड बीच. दुसरं, श्री औरोबिंदो आश्रम. तिसरं, बेसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट ऑफ जीसस. चौथं, अरुलमिगू मनकुला विनयागर टेम्पल. पाचवं, सेरेनिटी बीच. सहावं, ऑरोविले अँड मंत्री मंदिर. सातवं, पॅराडाईज बीच. एक एक करून मी याबद्दल तुम्हाला सांगतो. पहिलं, प्रोमनाड बीच. या बीचला सँडच्या ऐवजी खडकं किंवा रॉक असल्याने याला रॉक बीच असेही म्हणतात. हा सनराईज किंवा संध्याकाळी चालत सी व्ह्यू एन्जॉय करत चिल करण्यासाठी एकदम मस्त बीच आहे. व्हाईट टाउन एरियामध्येच असल्याने इथे जवळ तुम्हाला भरपूर कॅफेज, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आणि फ्रेंच स्टाईल बिल्डिंग्स बघायला मिळतील. फार मस्त फोटो येतील तुमचे. दुसरं, श्री औरोबिंदो आश्रम. हा आश्रम पण व्हाईट टाउन एरियामध्येच आहे. हा 1926 मध्ये औरोबिंदो आणि मदर यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. फार पीसफुल आणि शांत वातावरण असते इथे. इथे मोस्टली लोक मेडिटेशन म्हणजे ध्यान करायला येतात. तिसरं, बेसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट ऑफ जीसस. हे इथलं एकदम सुंदर आणि पॉप्युलर चर्च आहे. या गॉथिक स्टाईल चर्चची 1908 साली उभारणी झाली होती आणि 2011ला याला बेसिलिका स्टेटस मिळालं. इथे रंगीत काचांवर बायबलच्या प्रसंगांचे चित्रण केले आहे. चौथं, अरुलमिगू मनकुला विनयागर टेम्पल. हे सुमारे 300 वर्ष जुनं गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर इथल्या रंगीबिरंगी डेकोरेशनसाठी फार फेमस आहे. हे पण व्हाईट टाउन एरियामध्येच आहे. हे मंदिर 12:30 ते 4 दुपारी बंद असतं, त्यामुळे तुम्ही तुमची व्हिजिट तशी प्लॅन करा. आता तुम्ही म्हणाल, पॉंडिचेरी तर बीचसाठी फेमस आहे आणि तू तर एकच सांगितला. तर घ्या, सेरेनिटी बीच. हा बीच शहरापासून थोड्या अंतरावर असल्याने इथे तुम्हाला शांत वातावरण, नैसर्गिक सौंदर्य आणि कमी गर्दीचा अनुभव येईल. इथे आम्ही सनराईज बघितला होता. इथली अजून एक स्पेशालिटी म्हणजे
इथे सर्फिंग स्कूल आहे. तुम्हालाही सर्फिंग शिकायचे असेल तर तुम्ही तसे प्लॅन करू शकता. आणि तुम्हाला हा बीच सारखाच माझा व्हिडिओ देखील आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ही छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. 6. ऑरोविल्ले आणि मंत्री मंदिर. ऑरोविल्ले ही पॉंडिचेरीची इंटरनॅशनल टाउनशिप आहे. ही 1968 साली मदरने स्थापन केली होती. इथे लोक वेगवेगळ्या देशांमधून त्यांची नॅशनॅलिटी, रिलिजन आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड विसरून स्पिरिच्युअल आणि सस्टेनेबल जीवनशैली एक्सपिरियन्स करायला येतात. ऑरोविल्लेच्या सेंटरला गोल्डन स्फिअरच्या आकाराचं मंत्री मंदिर आहे. इथे सगळ्यांना एंट्री नाहीये. हे स्पेसिफिकली मेडिटेशनसाठी डिझाईन केलेलं आहे. पीसफुल वातावरण, ग्रीनरी आणि स्पिरिच्युअल एनर्जीचा एक्सपिरियन्स घ्यायला इथे नक्की एकदा तरी यायला पाहिजे. 7. लास्ट बट नॉट द लिस्ट, पॅराडाईज बीच. याला चुन्नांबर बीच असेही म्हणतात. हा बीच पॉंडिचेरीच्या एका साईडला आहे. इथे तुम्हाला चुन्नांबर बोट हाऊस वरून फेरीने जावं लागतं. सोनेरी वाळू, शांत लाटा आणि स्वच्छ वातावरण यामुळे इथे फोटोग्राफी फार छान होते. इथे भरपूर ॲडव्हेंचरस वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहे, जसे की जेट स्कीइंग, कायाकिंग, स्पीड बोट आणि बनाना बोट राईड. पण तुम्हाला ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायच्या नसतील आणि फक्त बीच एन्जॉय करायचं असेल तर या बीचच्या दुसऱ्या साईडला डायरेक्ट बाईकने जाऊ शकता. तो ऑप्शन पण तुम्ही ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं वॅकेशन एक्सटेंड करून पहिलं बोटॅनिकल गार्डन, दुसरं फ्रेंच वॉर मेमोरियल, तिसरं पॉंडिचेरी म्युझियम हे पण बघू शकता. 5वा प्रश्न, काय खायचं? पॉंडिचेरी हे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅफेस आणि रेस्टॉरंटसाठी फेमस आहे. इथे तुम्हाला व्हाईट टाउन एरियामध्ये बीच व्ह्यू कॅफे पण मिळतील. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हे कॅफेसमध्ये जाऊन एन्जॉय करू शकता. इथे लोकल गाड्यांवर इडली आणि मेदूवडा फार चविष्ट आणि फार स्वस्तात मिळतो. तुम्ही तेही ट्राय करू शकता. आता प्लॅनिंग. डे 1ला तुम्ही व्हाईट टाउन एरियामधले अट्रॅक्शन्स करा. ते म्हणजे कोनार्ड बीच, श्री ऑरोबिंदो आश्रम, बॅसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट ऑफ जीसस आणि अरुलमिगू मनकुला विनायगर टेम्पल. आणि डे 2ला तुम्ही सकाळी सेरेनिटी बीच, नंतर ऑरोविल्ले आणि मंत्री मंदिर आणि त्यानंतर शेवटी पॅराडाईज बीच करून परत रिटर्न या. आता सगळ्यात मेन ते म्हणजे बजेट. त्यातील पहिलं हॉटेल. 2 ते 2,500 रुपये पर रूम पर डे, म्हणजेच 2 दिवसांचे 5,000 रुपये. दुसरं बाईक. 400 ते 500 रुपये पर डे, असे 2 दिवसांचे 1,000 रुपये प्लस पेट्रोल 1,000 रुपये, असे बाईकचे टोटल 2,000 रुपये. तिसरं फूड. ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स आणि डिनर यांचं टोटल 600 ते 800 रुपये पर पर्सन प्लस चटर फटर याचे 200 रुपये. टोटल 2,000 ते 2,500 रुपये पर पर्सन. या सगळ्यांची टोटल झाली 9,500 रुपये पर पर्सन. आणि कपल्स कन्सिडर केलं तर 12,000 रुपये फॉर कपल प्लस क्राफ्ट, गिफ्ट प्लस सोवेनियर यांचे 2,000 रुपये. म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला 14,000 ते 15,000 रुपये लागतील. यात ट्रॅव्हल इन्क्लुडेड नाहीये, कारण प्रत्येकजण आपापल्या प्रायोरिटीनुसार ट्रेन किंवा फ्लाईटचं बुकिंग करतील. सो ट्रॅव्हल इज नॉट इन्क्लुडेड. आता काय राहिलं? प्रो टिप्स. पहिली, लाईट अँड कम्फर्टेबल क्लोथिंग. इथे ह्युमिडिटी फार असल्यामुळे खूपच घाम येतो, त्यामुळे तुम्ही लाईट कॉटन क्लोथिंग किंवा शॉर्ट्स हे प्रेफर करा. दुसरी, बेस्ट टाइम टू विजिट. ऑक्टोबर टू मार्च हा बेस्ट टाइम टू विजिट मानला जातो, कारण यावेळेस लो ह्युमिडिटी, प्लेझंट वेदर आणि साईट सीइंग आणि वॉटर ॲक्टिव्हिटीजला साजेसं असं टेम्परेचर तुम्हाला मिळतं. तिसरी, जर तुम्हाला सनराईज एन्जॉय करायचं असेल तर सकाळी लवकरात लवकर रॉक बीच किंवा सेरेनिटी बीचला पोहोचा, म्हणजे तुम्हाला मस्त एन्जॉय करता येईल. चौथी, शॉपिंग. सेरेनिटी बीच बाजार, नेहरू स्ट्रीट, मिशन स्ट्रीट किंवा ऑरोविले शॉप्समध्ये तुम्हाला भरपूर हँडीक्राफ्ट किंवा सोवेनियर्स मिळतात. तिथे तुम्ही मस्तपैकी शॉपिंग करू शकता. पाचवी, इथलं स्ट्रीट फूड मिस करू नका. फार टेस्टी फूड आहे. आणि नेहमी कॅश कॅरी करा, कारण बऱ्याच स्टॉल्सला इथे UPI चालत नाही, त्यामुळे कॅश हँडी ठेवा. असेच बजेट फ्रेंडली वॅकेशन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता.
आणि हो, मला इथे नमूद करायला आवडेल की आम्ही या सगळ्या ट्रिप्स स्वतः प्लॅन केल्या आहेत आणि स्वतः एक्सपिरियन्स केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. तर भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.